नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक सचिन पवार, कर्मवीर आबासाहेब तथा नारायण मनसाराम सोनवणे महाविद्यालय, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सटाणा। आज आपण ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये ग्राहक संरक्षण आणि व्यावसायिक नीतिमूल्य या विषयाच्या प्रकरण क्रमांक 3 भारतातील ग्राहक संरक्षण कायदा याविषयी माहिती पाहणार आहोत। याआधी आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये काय माहिती बघितली त्याचं एकदा पुनरावलोकन करून घेऊ। तर मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ग्राहक चळवळ, मग आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्राहक चळवळ कधी सुरुवात झाली, त्याचे परिणाम भारतात कधी ग्राहक चळवळ सुरू झाली याविषयी आपण माहिती बघितली। त्याच्यानंतर ग्राहक संरक्षण अधिनियम याविषयी सुद्धा आपण माहिती बघितली। त्याच्यानंतर ग्राहक संरक्षण कायदा 1986 अंतर्गत असणाऱ्या ज्या व्याख्या आहेत त्या विविध व्याख्यांच्या बद्दल सुद्धा आपण माहिती बघितली। आता आपण ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये ग्राहक संरक्षण समित्या, ज्या विविध प्रकारच्या ग्राहक संरक्षण समित्या आहेत त्याची माहिती पाहणार आहोत। तर त्याच्यामध्ये आजच्या व्याख्यानातील प्रमुख मुद्दे जे असतील ते पुढील प्रमाणे। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत ग्राहक संरक्षण समिती, अर्थ, ग्राहक संरक्षण समितींचे प्रकार, त्याच्यानंतर मग या ग्राहक संरक्षण समितीच्या प्रकारांमध्ये जिल्हा ग्राहक संरक्षण समिती, या जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या आजच्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण खरं तर फक्त जिल्हा ग्राहक संरक्षण समिती याविषयी माहिती पाहणार आहोत। मग या जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या बाबतीत या ग्राहक संरक्षण समितीची रचना काय असेल, तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची कार्यपद्धती काय असेल, तसेच या जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची उद्दिष्टे काय असतील ते आपल्याला ह्या लेक्चरमध्ये बघायची आहे। तर याआधी आपल्याला ग्राहक संरक्षण समितीचा अर्थ माहिती असणं आवश्यक आहे। तर याच्याबद्दल आपल्याला सांगता येईल की ग्राहकांच्या हक्कांना संरक्षण प्रदान करण्यासाठी ग्राहक संरक्षण परिषदांची निर्मिती करण्यासंबंधीच्या तरतुदी ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत करण्यात आलेल्या आहेत। तर मग त्यानुसार भारतात एक राष्ट्रीय परिषद आणि राज्य व जिल्हा पातळीवर अनेक परिषदा निर्माण करण्यात आलेल्या आहेत। तर मग या ग्राहकांच्या हक्कांना संरक्षण प्रदान करण्यासाठी म्हणजेच काय की बाजारपेठेमध्ये विक्रेत्यांद्वारे किंवा उत्पादकांद्वारे जर ग्राहकांचे काही हक्कांचा भंग होत असेल तर त्यांच्यासाठी संरक्षणासाठी ह्या खरं तर ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत ग्राहक संरक्षण समित्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे। मग यानुसार भारतात एक राष्ट्रीय स्तरावर, राज्य स्तरावर आणि जिल्हा पातळीवर सुद्धा या ग्राहक संरक्षण समित्या तयार करण्यात आलेल्या आहेत। तसेच ग्राहकांना प्रोत्साहन देणे व त्यांना संरक्षण प्रदान करणे या दृष्टीने या परिषदा कार्य करतात। तर मग या परिषदांचं मुख्य कार्य काय आहे, तर ग्राहकांना विशिष्ट प्रकारचं संरक्षण देणं, त्याच्यानंतर या ग्राहकांना संरक्षण देणं, प्रोत्साहन देणं, म्हणजे दर्जेदार वस्तूंच्या खरेदीसाठी प्रोत्साहन देणं, यासाठी ह्या ग्राहक संरक्षण समित्या विशेष कार्य करत असतात। तर तसेच त्यामुळे ग्राहक संरक्षणाच्या ह्या विविध परिषदांची माहिती जाणून घेणे आपल्याला योग्य ठरेल। मग ग्राहक संरक्षण समिती ज्या आहेत या ग्राहक संरक्षण समितींचे मुख्यतः 3 प्रकार पाडले जातात किंवा 3 स्तरावर ह्या ग्राहक संरक्षण समित्या कार्य करत असतात। त्याच्यामध्ये पहिला आहे जिल्हा ग्राहक संरक्षण समिती, राज्य ग्राहक संरक्षण समिती आणि राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय किंवा केंद्रीय ग्राहक संरक्षण समिती कार्यरत असते। मग आपण आजच्या लेक्चरचा जो मेन मुद्दा आपण बघणार होतो तो जिल्हा ग्राहक संरक्षण समिती। तर या जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची स्थापना ही जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची स्थापना राज्य सरकारकडून जाहीर सूचनेद्वारे केली जाते। म्हणजे आपण किंवा ज्या जिल्ह्यासाठी जिल्हा ग्राहक संरक्षण समिती स्थापन करायची असेल त्या राज्याच्या कडून जाहीर सूचनेद्वारे ह्या जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची स्थापना केली जाते। मग ह्या जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची स्थापना झाल्यानंतर या जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची रचना काय असेल ते आपण बघू। याच्यामध्ये या जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचा जो अध्यक्ष असेल तो ज्या पर्टिक्युलर जिल्ह्याची ग्राहक संरक्षण समिती असेल त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी या जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचा अध्यक्ष असेल। तर कार्यकारी अध्यक्ष हा त्या जिल्ह्याचा जो अतिरिक्त जिल्हाधिकारी असेल
तो या जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचा कार्यकारी अध्यक्ष असेल. त्याच्यानंतर या जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या सदस्यांमध्ये सरकारी अधिकारी, वेगवेगळ्या विभागातील सरकारी अधिकारी 10 सदस्य असतील. तसेच स्वयंसेवी ग्राहक संघटना ज्या असतील, या स्वयंसेवी ग्राहक संघटनांमधील 10 कार्यकर्तेसुद्धा या जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे सदस्य असतील. तसेच व्यवसायाचे प्रतिनिधीसुद्धा या जिल्हा ग्राहक संरक्षण समितीसाठी आवश्यक असतात. त्यासाठी वेगवेगळे जे व्यवसाय असतात त्या वेगवेगळ्या व्यवसायांचे प्रतिनिधी या जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे प्रतिनिधी असतात. त्यामध्ये रॉकेल वितरक जे असतील तर 1 रॉकेल वितरक, त्याच्यानंतर पेट्रोल वितरक असतील 2 पेट्रोल वितरक, त्याच्यानंतर गॅस वितरक 2 गॅस वितरक आणि इतर व्यावसायिक संस्थांचे 2 प्रतिनिधी. अशा पद्धतीने आपल्याला ह्या जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचं रचना सांगता येईल. तर याच्यामध्ये आपण बघितलं की अध्यक्ष कोण असेल, तर जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचा अध्यक्ष असेल जिल्हाधिकारी, कार्यकारी अध्यक्ष असेल जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचा तर अतिरिक्त जिल्हाधिकारी, आणि सदस्यांमध्ये कोण असेल तर वेगवेगळ्या सरकारी खात्यातील 10 अधिकारी, स्वयंसेवी ग्राहक संघटनांमधील 10 कार्यकर्ते, 1 रॉकेल वितरक, 2 पेट्रोल वितरक, 2 गॅस वितरक आणि व्यावसायिक संस्थांचे 2 प्रतिनिधी. अशा पद्धतीने आपल्याला या जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची रचना देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर या जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची कार्यपद्धती काय असेल, तर याच्यामध्ये सांगण्यात आले की जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची बैठक दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी होते. जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची बैठक दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी घेतली जाते. तसेच या जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे जे अध्यक्ष असतील ते अध्यक्ष या जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची बैठक कोठे घ्यायची याचं अधिकार ह्या अध्यक्षांना देण्यात आलेला आहे. तसेच या बैठकीमध्ये राज्य शासनाने ठरवून दिलेली जी कार्यपद्धती असेल त्या कार्यपद्धतीने कामकाज केलं जातं. त्यानंतर या जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची उद्दिष्टे काय आहेत, तर जिल्हा ग्राहक संरक्षण समिती का स्थापन करण्यात आलेली आहे, तर त्याच्यामध्ये पहिलं उद्दिष्ट आहे की ग्राहकांच्या हितांचे संरक्षण करणे. की बाजारपेठेमधील जे ग्राहक असतील त्या ग्राहकांना विक्रेत्यांकडून किंवा उत्पादकांकडून जर ग्राहकांच्या हितांचे उल्लंघन होत असेल तर अशा हितांचे संरक्षण करण्यासाठी या जिल्हा ग्राहक संरक्षण समित्या ह्या कटिबद्ध असतात. तदनंतर ग्राहकांच्या प्रश्नांवर चर्चा करून त्यावर उत्तर शोधणं. बाजारपेठेतील वेगवेगळे जे ग्राहक असतील त्यांच्या ज्या समस्या असतील, त्यांचे जे प्रश्न असतील त्या प्रश्नांवर चर्चा करून योग्य उत्तर शोधणे हे जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या उद्दिष्टामध्ये आपल्याला सांगता येईल. तदनंतर ग्राहकांना वस्तू योग्य व वाजवी किमतीत मिळाव्यात याची खात्री करून देणे. की बाजारपेठेमध्ये कधीकधी उत्पादकांकडून किंवा व्यापाऱ्यांकडून अनैसर्गिक स्पर्धा निर्माण केली जाते किंवा अनैसर्गिक तुटवडा निर्माण केला जातो. त्यामुळे बाजारपेठेतील वस्तूंच्या किमती ह्या वाढतात, त्यामुळे अवाजवी वाढतात. त्यामुळे ग्राहकांना ह्या वस्तू योग्य दरात मिळत नाही. यासाठी जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचं योग्य उद्दिष्ट काय आहे, तर ग्राहकांना वस्तू व योग्य व वाजवी किमतीला मिळाव्यात याची खात्री करून देणे. त्याच्यानंतर अयोग्य व्यापार पद्धतीविरुद्ध ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करणे. बाजारपेठेमध्ये अयोग्य व्यापार पद्धती म्हणजे काय, की वस्तू गुणवत्तेच्या नसताना तेवढ्या गुणवत्तेप्रमाणे किंमत न आकारणं, वजनामध्ये घट असणं, भेसळयुक्त माल असणं, ह्या ज्या अयोग्य व्यापारी पद्धती आहेत या व्यापारी पद्धतींविरुद्ध ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण करण्याचं काम महत्त्वाचं काम या जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचं असतं. त्याच्यानंतर ग्राहक शिक्षणाची व्यवस्था करणे. आजही ग्रामीण बाजारपेठेमध्ये ग्राहकांना आपले हक्क काय आहेत, आपले कर्तव्य काय आहेत आणि आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत याच्याबाबत अजूनही जाणीव झालेली नाही. ती जाणीव या ग्रामीण ग्राहकांना करून देण्यासाठी जिल्हा ग्राहक संरक्षण समित्या या कटिबद्ध असतात. तर अशा पद्धतीने हे आपण आजच्या लेक्चरमध्ये जी काही माहिती बघितली त्या माहितीचा एक सारांश आपण पाहणार आहोत. तर आपण बघितलं की ग्राहकांच्या हक्कांना संरक्षण प्रदान करण्यासाठी ग्राहक संरक्षण परिषदांची निर्मिती करण्यात आलेली असते. त्याच्यानंतर भारतात एक राष्ट्रीय आणि राज्य व जिल्हा पातळीवर परिषदा निर्माण करण्यात आलेले आहेत. तर ग्राहकांच्या हितांचं संरक्षण करण्यासाठी त्रिस्तरीय रचना भारतात आहे. तर त्याच्यामध्ये मग ग्राउंड लेवल जिल्हा ग्राहक संरक्षण समिती,
राज्य ग्राहक संरक्षण समिती आणि राष्ट्रीय ग्राहक संरक्षण समिती. त्याच्यानंतर जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची स्थापना राज्य सरकारकडून जाहीर सूचनेद्वारे केली जाते. तदनंतर जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, तर कार्यकारी अध्यक्ष हे अतिरिक्त जिल्हाधिकारी असतात. आपण पुढे आता बघू नॉलेज चेक, की आपण आत्तापर्यंतचा जो लेक्चर बघितलं याच्यामध्ये आपण काय शिकलो, एक उजळणी म्हणून आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे की ग्राहकांच्या हक्कांना संरक्षण प्रदान करण्यासाठी डॅश डॅश निर्मिती करण्यात आलेली आहे. तर सांगा मला की ग्राहकांच्या हक्कांचं संरक्षण प्रदान करण्यासाठी कशाची निर्मिती करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे ग्राहक संरक्षण परिषदांची. दुसरा प्रश्न, जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची स्थापना डॅश डॅश सरकारकडून जाहीर सूचनेद्वारे केली जाते. सांगा बरं कोणत्या सरकारकडून जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची स्थापना केली जाते? तर याचं उत्तर आहे राज्य सरकार. प्रश्न क्रमांक 3, जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष त्या जिल्ह्याचे डॅश डॅश असतात. आपण आत्ताच जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची रचना आणि त्याच्यानंतर जो आपण सारांश बघितला त्याच्यामध्ये हे उत्तर आपल्याला मिळेल. तर उत्तर आहे जिल्हाधिकारी. त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी त्या जिल्ह्याच्या जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष असतात. त्याच्यानंतर जिल्हा ग्राहक संरक्षण समितीत डॅश डॅश रॉकेल विक्रेते सदस्य म्हणून असतात. तर किती रॉकेल विक्रेते हे जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या सदस्यांमध्ये असतात? तर याचं उत्तर आहे 1 रॉकेल विक्रेता या जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे सदस्य म्हणून असतात. त्याच्यानंतर जिल्हा ग्राहक संरक्षण समितीत स्वयंसेवी ग्राहक संघटनांमधील डॅश डॅश कार्यकर्ते असतात. आपण जे रचना बघितली जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची, तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की जिल्हा ग्राहक संरक्षण समितीमध्ये सदस्य म्हणून स्वयंसेवी ग्राहक संघटनांमधील 10 कार्यरत कार्यकर्ते असतात. तर अशा पद्धतीने आपण हे आजच्या लेक्चरमध्ये बघितलं. तर आता पुढील व्याख्यानात आपण काय बघणार आहोत? तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जिल्हा ग्राहक संरक्षण समिती बघितली, त्याप्रमाणे दुसरा स्तर जो आहे उच्च स्तर तो आहे राज्य ग्राहक संरक्षण समिती. तर ही राज्य ग्राहक संरक्षण समिती आपण पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर मग याच्याबाबत काय माहिती मिळवायची आपल्याला? तर राज्य ग्राहक संरक्षण समितीची रचना, राज्य ग्राहक संरक्षण समितीची कार्यपद्धती आणि राज्य ग्राहक संरक्षण समितीची उद्दिष्टे, तर इत्यादी सर्व माहिती आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये बघायची आहे. धन्यवाद.